चुरा चुरा कर माखन खाया गवळण कानंद कुमर कन्हैया. बरोबर आहे. काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पन्हा तेरा सबही. और बात सुन उखल सुगला बांध लिया तू अपना गोपाला. काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पन्हा तेरा सबही. फेरत बन बन गऊ चरावत कहे तुकया बंधु लकरी लेले हात. काहे बराये दिखावत मोही जानत हो प्रभु पन्हा तेरा सबही. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. पांडुरंग करो प्रथम नमन. दूसरे चरण संतांजिया. दूसरे चरण संतांजिया. दूसरे चरण संतांजिया. पंचसुपादाने कथेचा विस्तार. पंचसुपादाने कथेचा विस्तार. पंचसुपादाने कथेचा विस्तार. पंचसुपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास सत्तुका. सत्तुका बाबाजी सद्गुरुदास सत्तुका. महायोग पिटे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रय. समागत तिष्ठन्त मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. गजाननं भूतगणादिसेवितं कपित जम्बुफलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. अलङ्कापुरीरम्यशहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुटिकप्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. शुक्लं ब्रह्मविचारसार परमामाद्यं जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं अभयदं जाड्यन्धकारपहां. हस्ते स्फाटिकमालिकं विदधतीं पद्मासने संस्थितं वन्दे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. सोनोपंत तथा कुनिजनतया मामा असे बोलते. नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती. पुण्यश्लोकीचा पुण्यनगरीचा मोती खरा शोभतो. ऐसा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो. दांडेकरा वंदितो. दांडेकरा वंदितो. वचन एक कमळापती माझे रंग करजोडी तो कथे काळे. करजोडी तो कथे काळे. वचन कमळापती माझे रंग आपण सारे करजोडी तो आपण जावे जवळे. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 ऐसे देई प्रेम काही करा. ऐसे देई प्रेम काही करा. ऐसे देई प्रेम काही करा. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. 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 ऐसे देई प्रेम काही करा. ऐसे देई प्रेम काही करा. चुरा चुरा कर माखन खाया गवळण कानंद कुवर कन्हैया. काहे बराई दिखावत मोही जानत हो प्रभु पन्हा तेरा सबही. भगवान स्वरूप अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणा वर्णालय भगवान
कपालेश्वर शिवाच्या पवित्र प्रांगण दरबारामध्ये भगवान महादेवाच्या पवित्र रणांगणामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग गवळणपर प्रकरणातील श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु अग्रगण्य वैरागी मूर्ती विश्वभूषण वाणी सम्राट अलौकिक कल्पना आविष्कार वारकरी संप्रदायाचा प्रमोच्च बिंदू किंबहुना अक्षर ब्रह्म अवतरण विद्वतेचा मानबिंदू सकल संत कंठभूषण कैवल्य गुणनिधान अलंकार पूर्णिवासी ज्ञानेश्वर तुकोबर यांचे बंधू कानोबाराय चार चरणांचा या गवळणपर अभंगामध्ये कान्होबाराय भगवान परमात्मा आणि गोकुळातील गोपिका गवळणी यांच्यामधील प्रेमाच्या अतूट नात्याचं वर्णन करतात. विठाला विठाला काला कीर्तन सांगितलं की त्या कीर्तनामध्ये टाळी वाजवायची नसते, मुखाने नामचिंतन करायचं नसतं. बरं, काला कीर्तन म्हटलं की सगळ्यात जास्त नामाचा गजर असतो. ज्या ज्या वेळी परमात्म्याचा नामाचा गजर होईल तेव्हा मुखानं नाम आणि हातानं टाळी जरूर वाजवली पाहिजे. विठाला विठाला वा अभंग तुकोबारायांच्या बंधूंचा आहे, कान्होबारायांचा आहे. मूळतः अभंग गवळणपर प्रकरणातला आहे. चुरा चुरा कर माखन खाया. विशेष बाब, आपण आपल्या जीवनामध्ये अनेक कीर्तन श्रवण केली असावीत, पण आज ही गवळण हिंदी प्रकरणातली आहे. चुरा चुरा कर माखन खाया, गवळण कानंद कुवर कन्हैया, काहे बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु पन्हा तेरा सबही. या गवळणीमध्ये अभंगामध्ये कान्होबाराय गोकुळातील गोपिका आणि देवाचा संवाद व्यक्त करतात. बरं, देवा लहानपणापासून तुला मी ओळखतो रे. लहानपणी काय करायचं तू? चोरून चोरून दही दूध लोणी खायचास. चुरा चुरा कर माखन खायो, गवळण कानंद. देवा तुझं बालपण माझ्या नजरेत वाढलंय, त्यामुळे माझ्याजवळ बढाई मारू नकोस. काहे बडाई किंवा बराई दिखावत मोही, जानत हूँ प्रभु पन्हा तेरा सबही. तिसऱ्या चरणामध्ये कान्होबाराय देवाची लीला वर्णन करतात. औरबात, बात म्हणजे काय? औरबात सुन उखल सुगला. आईचं देखील ऐकलं नाहीस तू. बांधलिया तू अपना गोपाला. आईची छेड काढलीस तू. हे कृष्णा, अरे सगळ्या खोडी मला ठावायत रे. अखेर तुझी आई कंटाळली आणि मग आईनं विचार केला आता तुला शाळेत पाठवावं लागेल. फेरत बन बन गऊ चरावत. तेव्हाची शाळा होती गाई चरणं. कहे तुकया बंधू लकरलेले हात. विठाला विठाला पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देहरे नावाचं आपलं हे गाव. आपल्या गावामध्ये गेल्या वर्षी परमात्मा स्थापित झाले आणि या मंदिराचा वर्धापन दिन आपण मोठ्या थाटामाटात आनंदात भक्तिभावने श्रद्धेने या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. वर्धापन दिन मंदिराचा केला जातो, देवाचा नाही. म्हणून कपालेश्वर शिव मंदिर वर्धापन दिन असा उल्लेख आहे बॅनरवरती. पहा बरं, प्रथम वर्ष अगदी थाटामाटात आनंदामध्ये या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. आणि या प्रथम वर्षातील आजची काल्याची सेवा, महाप्रसादाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तसं पाहिलं तर देवानं तुम्हाला काही कमी केलेलं नाही मिळत. तुमच्या गावामध्ये श्रीमंती दिली, प्रत्येक घरामध्ये अधिकारी दिले, कर्मचारी वर्ग दिले, शिक्षित दिले. एवढंच काय, तुमच्या गावामध्ये आमदार दिला. देवानं काय कमी केले तुमच्याकरता? त्यात विशेष असा आहे, आपलं हे जे गाव आहे ना, हे गाव सध्याही पालघर जिल्ह्यामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. अनेकदा बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग येतोय आणि अनेक अनुभव पाठीशी येत असतात. त्यातून हे शब्द प्रयोग करतोय. बरं, एक वाक्य सांगेन. आपल्या गावानं अध्यात्माची श्रीमंती जोपासलंय म्हणून देवाची कृपा आहे.
आपल्या गावानं पारमार्थिक श्रीमंती जोपासले म्हणून देवाची कृपा आहे. 12 पाड्यांचं आपलं हे शिवमंदिर. तसं पाहिलं तर गावापासून दूरवर असलेलं मंदिर त्या ठिकाणी कोण जाईल? हजारोंच्या पटीने असलेला समाज. हे सिद्ध होतंय की आपल्या गावामध्ये व्यापक प्रमाणात पारमार्थिक श्रीमंती आहे म्हणून देवाची कृपा आहे. विठ्ठला आदरणीय मान्यश्री हरिचंद्रजी भोये साहेब आमदार, आज जरी ते नसले पण आपल्या उत्सवाकरता नियोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. खारीचा वाटा वेगळा असतो, सिंहाचा वाटा वेगळा असतो. आपल्या पाड्यामध्ये अनेक कुटुंब आहेत. कधी कधी पडद्यावर न येणारी माणसं देखील इतका हातभार लावतात. मी 2 दिवसापासून पाहत होतो, अनेक मंडळी पडद्याच्या बाहेरच असायची. पण माझा गावचा उत्सव, माझा गावचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात झाला पाहिजे ही श्रद्धा होती. अनेकांना निमंत्रित केलं पण नाव मात्र पडद्यावरती आणलं नाही. याला म्हणतात परमार्थ. विशेष रूपानं आमदार साहेब रात्री महाराजांनी सरपंचाचा उल्लेख केला, आपल्या सगळ्या गावकऱ्यांचा उल्लेख केला. आपला हा देहरे गाव, आपलं हे गाव आज तालुक्यापर्यंत मर्यादित नसून, जिल्ह्यापर्यंत मर्यादित नसून महाराष्ट्रात पोहोचणार आहे. बरं, हे युट्यूब चॅनलचं नाव आहे माऊलीचा दास. देहरे नावाचं गाव आज कुठं जाणार आहे. माऊलीचा दास युट्यूब चॅनल काढायचं, सबस्क्रायबर करायचं आणि काय म्हणतात त्याला, घंटी दाबायला, बेल आयकॉन दाबा. बरं, आमचे कृष्णादादा जाधव या ठिकाणी प्रक्षेपण करत आहात. आणि विशेष आज आपल्या जिल्ह्यातील संगीतातील वैभव म्हणजे वैभव महाराज. नुकतीच विशारद परीक्षा उत्तीर्ण झालेत. मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. हरिभक्तपरायण वैभव महाराज कडू आज उपस्थित आहेत. मृदंग अलंकार हरिभक्तपरायण तुषार महाराज उपस्थित आहेत. जव्हार तालुक्याचे वारकरी मंडळाचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण सुदामदादा खिरारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भागातले कीर्तनकार चंदू महाराज भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी, भालदार, चोपदार, मंडपवाले, साऊंड सिस्टमवाले. मंडपवाले कदाचित आले नसतील. जर आले असते तर त्याने रात्रीची लाईट बंद केली असती. त्यांनाही धन्यवाद. माता भगिनी, पुरुष वर्ग आणि आपला हा अगदी आध्यात्मिक प्रांतातला आपला हा देहरे नावाचा गाव या मोठ्या आनंदात आपण उत्सव साजरा करतो. 2.5 दिवसांचा आपला हा ज्ञानयज्ञ सोहळा आहे. या 2.5 दिवसामध्ये असं म्हटलं जातं, शास्त्र सांगतं, ज्या ज्या ठिकाणी 1 दिवसांचा असो, 2.5 दिवसांचा असो, 7 दिवसांचा असो, 1 महिन्याचा असो, वार्षिक सप्ताह जरी तुम्ही केला ना तरी देखील त्या उत्सवात, त्या सप्ताहात जोपर्यंत काला कीर्तन होत नाही तोपर्यंत आपला उत्सव हा अपूर्ण आहे. विठाला विठाला बरीचशी मंडळ आहे. इकडनं आमचे प्रदीप महाराज बोरशे आहेत, नामदेव महाराज जोगार आहेत, गणपत महाराज वांगड आहेत, गंगाराम आजोबा आहेत, लक्ष्मण दादा आहेत. काला कीर्तन म्हटलं की आपल्या उत्सवाचा समारोप सांगता. ज्या ज्या ठिकाणी उत्सव असतो, सप्ताह असतो, त्या त्या ठिकाणी काला कीर्तन केलंच जातं, करावंच लागतं. त्याच्याशिवाय आपण उभं केलेलं कार्य हे अपूर्ण आहे. आपण मंदिर स्थापित केलं पण त्या मंदिरावरती जोपर्यंत कळस येत नाही, चढत नाही ना तोपर्यंत ते मंदिर आपलं अपूर्ण आहे. माऊलींची भाषा आहे, देवळाची या कामा कळशू का परमगंगेशी सिंधू प्रवेशू. देऊळ मंदिर किती लाखांचं बांधलंय, त्यापेक्षा एकदा का मंदिरवरती कळस चढला मग ते मंदिर पूर्णत्वाला गेलं. देवळाची या कामा कळशू. ज्ञानोबराय दुसरा दृष्टांत देतात, का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. पावर काही गोड भाषा आहे माऊलींची. एकदा का गंगा सागरात गेली का तिचं पूर्णत्व झालं. जोपर्यंत गंगा वाहते 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 सागरात जात नाही तोपर्यंत ती अपूर्ण आहे. त्याप्रमाणे मनुष्य जीवन जगत असताना हा जीव त्या शिवापर्यंत पोचत नाही तोपर्यंत तुमचं आमचं जीवन हे अपूर्ण आहे. एकदा का जीव त्याने शिवाची उंची गाठली मग जीवनामध्ये पूर्णत्व आलं, तोपर्यंत आपलं जीवन हे अपूर्ण आहे. महाराज काला कीर्तन कुठपर्यंत करायचं, कितीपर्यंत काला कीर्तन करायची. तुम्हाला जर मी प्रश्न केला
तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये अनेकदा देशामध्ये सप्ताह होतात. प्रत्येक सप्ताहामध्ये काला कीर्तन असतं. मग काला कीर्तन कुठपर्यंत करायचं, किती वर्षापर्यंत काला कीर्तन श्रवण करायचं? त्याचं उत्तर असं आहे, जोपर्यंत मनाची चंचलता जात नाही, अंतःकरणातल्या विचारांची धावपळ थांबत नाही, तोपर्यंत काला कीर्तन आपल्याला श्रवण करावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. खाली येऊन सांगायचं झालं, आपल्या मनातल्या विचारांची कालवा थांबली, मग काला कीर्तन आपलं पूर्णत्वाला गेलं. काला कीर्तन तोपर्यंत करायचं जोपर्यंत आपल्या मनात असलेले विचार त्याची कालवा थांबत नाही, तोपर्यंत करायचं. म्हणून मनात काला करायचं, कालवा करायची नाही. कालवा चालू असली की जीवाचं जीवन हे अपूर्ण आहे. एकदा का कालवा थांबली का जीव पूर्णत्वाला गेला. म्हणून काला कीर्तन म्हटलं की अभेद रहित, भेद रहित त्या जीवनामध्ये, अध्यात्मामध्ये, परमार्थमध्ये प्रवास करत असताना, प्रवाह चालू ठेवत असताना, जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे भेद रहित पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कोणताच संकोच नको, कुठलाच अहंकार नको, कुठलाच मोठेपणा नको. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्या दिवशी तुमच्या जीवनातून, तुमच्या मनातून, तुमच्या अंतःकरणातून अहंकार नष्ट झाला किंबहुना भेद नष्ट झाला, त्या दिवशी तुमच्या जीवाचा अध्यात्मामध्ये काला होईल. तो खूप बऱ्या वर्णन करतात. तुका म्हणे काला कोठे भेद देखिला, कोठे भेद देखिला, कोठे भेद देखिला. तुका म्हणे काला कोठे भेद देखिला, कोठे भेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे भेद देखिला, कोठे अभेद देखिला. एकदा का जीवनातून भेद संपला की खऱ्या अर्थाने जीवनामध्ये काला झाला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जोपर्यंत भेद संपत नाही तोपर्यंत जीवाचा काला होत नाही. जोपर्यंत मंदिरावरती कळस चढत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्वाला जात नाही. जोपर्यंत गंगा सागरात विलीन होत नाही तोपर्यंत गंगेत पूर्णत्व येत नाही. कथा सांगितली जाते, एक वर्ग होता. त्या वर्गामध्ये 25 मुली आणि 25 मुलं होती. बरं, त्यावेळी एक दिवशी गुरुजींनी फळ्यावरती एक शब्द लिहिला. त्या शब्दाचं नाव होतं गंगा. मुलांनो सांगा बरं, गंगेचा उगम कुठे झाला? प्रश्न केला. आता 50 मुली आणि 50 मुलं स्तब्ध झाली, पण त्यातला एक मुलगा आता मात्र उठून उभा राहिला. गुरुजी त्याचं उत्तर मला येतंय. पूर्वीचा शब्द होता. गुरुजी त्याचं उत्तर मला येतंय, त्याचं उत्तर मला येतं. अरे बाळ्या, मला वाटलं तू ढ आहेस पण तू हुशार निघालास. बरं 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 बाळ्या, सांग बरं, गंगा कुठे उगम पावली? गंगेचा उगम सांग. मग बाळ्याला उत्तर येत असल्या कारणानं बाळा आता उभा राहिला, बेंचवरती उभा राहिला. गुरुजी, देशाचा विचार केला तर देशामध्ये भारत नावाचा देश आहे, महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, त्यात नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक नावाच्या जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्या त्र्यंबकेश्वर नावाच्या तालुक्यात ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरती गंगा उगम पावली. टाळ्या बाजूला बरं मुलांनी त्यावेळी. हा हा हा, याला म्हणतात हुशार श्रोता. गुरुजी थांबले नाही. बाळ्या, मान्य, गंगा ब्रह्मगिरीवरती उगम पावले मान्य, पण ही गंगा गेली कुठे? पुढे प्रवास कुठे केला? बाळ्या सांगतो, गुरुजी भारत नावाचा देश आहे, महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, नाशिक नावाचा जिल्हा आहे, त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात ब्रह्मगिरी पर्वतावरती जी गंगा उगम पावली ना, तेथून जी निघाली तिचं दुसरं स्थान आहे, त्याला आपण म्हणतो उजव्या कोपऱ्यामध्ये गंगाद्वार. गुरुजी विचारतात, बाळ्या ती गंगा गेली कुठं? बाळ्या विचार करतो, गुरुजी काय थांबायला तयार नाही. गुरुजी, भारत नावाचा देश आहे, महाराष्ट्र नावाचं राज्य आहे, नाशिक नावाचा जिल्हा आहे,
त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात ब्रह्मगिरी पर्वतावरती जी गंगा उगम पावली ती गंगाद्वारला गेली आणि तिथून जी निघाली ती थेट ज्यामध्ये आपण स्नान करतो नाव आहे कुशावर्त. तीर्थना आपण स्नान केलं पौश्वरीला. आता गुरुजी विचारतात, बाळ्या सांग बरं ही गंगा गेली कुठे? बाळ्या विचार करतो, गुरुजी काय थांबणार नाही 11 वाजेपर्यंत, आज काय गुरुजी थांबणार नाही. मग बाळ्या पुन्हा उत्तर देतो, भारत नावाचा देश आहे, महाराष्ट्र नावाचा राज्य आहे, नाशिक नावाचा जिल्हा आहे, त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यात ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताची जी गंगा उगम पावली तिथून गंगाद्वार, तिथून कुशाव्रत, तिथून जी गंगा निघाली ना ती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात गेली. गुरुजी सांगतात, बाळ्या ती गंगा गेली कुठं? गंगा गेली कुठं? बाळ्या विचार करतो, गुरुजी आज मला थकवणार आहेत मात्र. परत बाळा सांगतो, गुरुजी अहो ही गंगा जशी नाशिकवरून निघाली ना ही थेट जव्हारला गेली. गुरुजी सांगतात, पुढे कुठं गेली? अरे पुढे कुठे जाणार? देहरे गावात गेली ती. देहरे गावात कुठं गेली? अहो कपालेश्वर शिव मंदिर आहे ना तिथं विहीर आहे, त्या विहिरीत ती गंगा गेली. बाळ्या ती पुढे गेली कुठं? कुठे जाणार? आमदार साहेबांच्या घरी गेली. कुठे गेली पुढे? केतन साहेबांच्या घरी गेली. तिथून निघाली टोपले सरांकडे गेली, तिथून भोये सरांकडे गेली. गुरुजी थांबत नाही, बाळ्याचं उत्तर काय संपत नाही. बाळ्या गेली कुठं? गुरुजी ही गंगा पालघर जिल्ह्यात गेली, गुरुजी ही गंगा ठाणे जिल्ह्यात गेली, गुरुजी गंगा राज्यामध्ये गेली, देशामध्ये गेली. गुरुजींचा प्रश्न थांबेना आणि बाळ्याचं उत्तर का थांबेना. आता बाळ्याने विचार केला, जोपर्यंत माझ्या गुरुजींना अपेक्षित असणारं उत्तर जोपर्यंत मिळत नाही ना तोपर्यंत गुरुजी का थांबणार नाही. म्हणून बाळ्याने उत्तर दिलं, गुरुजी गंगा या पर्वतावर त्या पर्वत जाण्यापेक्षा, गंगा या तालुक्यातून त्या तालुक्यात जाण्यापेक्षा, गंगा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यापेक्षा, गंगा या गावातून त्या गावात जाण्यापेक्षा, गंगा या घरातून त्या घरात जाण्यापेक्षा सप्तमुखाने सागराला गेली. उत्तर संपलं. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी. तुका मन गंगा सागर संगम, मन गंगा सागर मन गंगा सागर तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगा सागरात गेली, गंगेला पूर्णत्व आलं. तस उत्सवामध्ये काला कीर्तन झालं. आपलं हे कीर्तन आपल्या सांगतेचं कीर्तन आहे. विठाला विठाला. मग काला कीर्तन म्हटलं की त्याच्यामध्ये पेपर फुटलेला असतो. सगळं श्रोत्याला, वक्त्याला, गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला सर्वत्र माहित असतं. काला कीर्तनामध्ये त्या वक्त्यानं देवाचं चरित्र सांगावं. ज्या चरित्रात परमात्म्यानं बालपणात ज्या लीला केल्या त्याचं चरित्र सांगावं. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. देवानं श्रीकृष्ण परमात्मानं गोकुळात जे चरित्र केलं ना त्याचं उच्चारण करायचं आहे. मूळतः जर आपण विचार केला, नजर जर फेकली, दृष्टी जर टाकली तर जगामध्ये परमात्म्याकडे जर आपण गेलो तर देवानं अनंत अवतार घेतलेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे
कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. कोणासाठी? आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर. किती अवतार घेतलेत? तुम्हा आम्हाला फक्त 10 माहित आहेत. मत्स्य कच्छ वराह वामन परशुराम राम, त्यात कृष्ण. पांडुरंग परमात्मा 12 अवतार आहेत. बहुत अवतार आहे म्हटलं ना आपण. अनंत अवतार. किती अवतार? अवताराच्या राशी तो हा उभा अवताराच्या देवानं राशी टाकल्यात, राशी सोडल्यात. रास या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती, आपण शेतकरी वर्गातले आहोत. अवताराच्या राशी तोहा उभा विटेवरी. परमात्माने एवढे अवतार घेतलेत. बरं, भागवतामध्ये 24 अवताराची मीमांसा आहे. पहिला अवतार आहे सनत कुमार, दुसरा अवतार वाराह. आपल्याला फक्त 10 माहित आहेत. भागवत 24 सांगतं, पण शास्त्र सांगतं देवानं अनंत अवतार घेतलेत, अवताराचे राशी पाडलेत. बरं, एवढे परमात्म्याचे अवतार आहेत. मग कोणाच्या अवतारासंबंधी कोणाचं चरित्र गायचं? तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे. परमात्मा श्रीकृष्ण हा जो अवतार आहे हा परिपूर्णतम अवतार आहे. म्हटलं जातं परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्य चकारः. परमात्म्यानं एका अवतारामध्ये अनंत प्रकारची कार्य केली, म्हणून हा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. विठाला काला शब्द म्हटला, काला ही भक्ती क्षेत्रातली अवस्था आहे. पहा बरं, काला ही भक्ती क्षेत्रातली अवस्था आहे. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत काला नामक अवस्था येत नाही, तयार होत नाही, तोपर्यंत आपल्याला चालायचा आहे, प्रवाह करायचा आहे. मग काला होण्याकरता काय करावं? काला 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 म्हणजे काय? कोणाचा काला होईल? कोणाच्या जीवनात काला करून घेता येईल? काय प्रयत्न करावे लागतील? कोणाचा काला झालेला आहे? काला म्हणजे आनंद, काला म्हणजे प्रसन्नता. अनेक शब्द त्यामध्ये वाङ्मयात खर्च केलेले आहेत. आपण हा जो प्रसाद सेवन करणार आहोत ना, त्यामध्ये प्रसन्नता आहे. तो प्रसाद तुमच्या आमच्या जीवनामध्ये समाधान देतो, शांती देतो. सुख शब्द पलीकडचा आहे. प्रसन्नता येते, म्हणून तो आज प्रसाद काला स्वरूपात आपण सेवन करणार आहोत. जो प्रसाद आपल्या जीवनातलं दुःख नष्ट करतो त्याला प्रसाद काला असं म्हटलं जातं. काला ही भक्ती क्षेत्रातली अवस्था आहे. मग जीवनामध्ये आपण जर मागे जर पाहिलं तर बऱ्याच महात्म्यांनी, बऱ्याचशा सज्जनाने आपल्या जीवनामध्ये काला करून घेतलाय. कोणाचा काला होतो? संत सांगतात, संप्रदाय सांगतो, संत वर्णन करतात, काला करायचा असेल ना तर त्याच्याकरता असा नियम आहे. संतांनी सांगितलं, वारकऱ्यांकरता काला आहे, माळकऱ्यांकरता काला आहे. अवस्था तयार झाली पाहिजे. फक्त आग्रह धरला, जीवनामध्ये अवस्था झाली पाहिजे. शब्द वापरला, यारे लहान थोर याती भलती नारी नर. करावा विचार न लगे चिंता कवनाची. सप्ताह उत्सव म्हटला की ज्याच्या गळ्यात माळ नसेल ना त्याची आधी वर्गणी असते. काय मत आहे तुमचं?
ज्याला कळतं अरे हा कीर्तन कराय त्याच्याजवळ जाऊ नये, तो लांबून सांगतो थोडेसे घेतले पण 500 पैसे जमा करा. त्याची भाषा असते बरं. सप्त्याहाला द्यावे म्हणून माझ्या हातून, माझ्या मनातून, माझ्या देहातून, माझ्या जीवातून, कुटुंबातून काहीतरी सत्कर्म व्हावं बऱ्याच जणांचा उद्देश असतो. पटवून देईन तुम्हाला बी. संत नुसते सांगत नाही यारे यारे लहान तोर, सांगितलं यारे यारे वारकरी, यारे यारे टाळकरी, यारे यारे माळकरी, लहान थोर याती शब्द वापरला. भलते. पंढरपूरच्या आपण वारीमध्ये गेलो ना, आता पंढरपूरच्या वारीतले एक मला वारकरी दिसतात, चौधरी बाबा विनेकरी. 27 दिवसांचा प्रवास आहे. एक स्थान असं आहे त्या ठिकाणी निवृत्ती दादांचा ज्यावेळी पालखी सोहळा जातो ना दादा, सुदाम दादा, त्यावेळी त्या पालखीच्या आगमनाकरता, स्वागत करता भलते उपस्थित असतात. वैभव गुरुजी स्वागत करता, निवृत्ती दादा आज आमच्या गावामध्ये येणार आहेत. भजनाच्या तालावरती रंगत संगत करून नाचगाणे करतात. बरं संतांनी वापरलाय शब्द नारी नर भलते, नर या नारी या भलते या, सगळ्यांना समान अधिकार दिलाय बरं संतांनी. पण जीवनामध्ये भक्ती केली पाहिजे. या भक्तीच्या भरोश्यावर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काला करून घेता येईल. विठाला विठाला. वारीच्या वाटेवरती किती लोक माळकरी असतात हो, पण समोरच्या व्यक्तीला आपण म्हणतो माऊली जयरी 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 जयरी. विचारतो तुझ्या गळ्यात माळ आहे? कोणत्या जातीचा, कोणत्या पंथांचा, कोणत्या धर्माचा, रंग तुझा कसा? कोणी विचारत नाही बरं. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमे. ज्यावेळी पाया पडती जण एकमेका, साधं साधं ही अवस्था तयार होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनात काला होईल. आपण म्हणून गेलो तुका म्हणे काला कुठे अभेद देखिला. काला ही भक्ती क्षेत्रातली अवस्था आहे. अनेक दाखले आहेत बरं. काकडा प्रकरण तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये प्रथम मालिकेमध्ये उल्लेख आलाय उच्च नीच काही नेने भगवंत. तुम्हाला मी विचारतो देव भक्ताकडे काय पाहत असतो हो? देव भक्ताकडे महिला मंडळ काय पाहतो सांगू? देव भक्ताकडे पाहत असताना तो पाहत नाही त्याची माडी किती पैशांची आहे. देव भक्ताकडे पाहत असताना पाहत नाही त्याची गाडी किती मोठी आहे. देव भक्ताकडे पाहत असताना त्याची दाढी किती मोठी आहे हे पाहत नाही. देव भक्ताची गाडी पाहत नाही, देव भक्ताची माडी पाहत नाही, देव भक्ताची दाढी पाहत नाही, देव भक्ताची बॉडी पाहत नाही आणि आपली साडी पाहत नाही. तेवढा त्याला वेळ. देव हेही पाहत नाही त्याच्या दिंडीमध्ये लोक किती चालतात. देव हेही पाहत नाही त्याचे चेले कोण कोण आहेत. देव हेही पाहत नाही त्याचे चेले काय करतात. काय पाहतो देव? देव हे पाहतो तो किती गोरा आहे, किती सावळा आहे, उठणं बसणं काय आहे. हे ज्याला कळलं त्याने जग जिंकलं. आपल्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष आमदार साहेब येऊन मीटिंग घ्यायचे बरं. त्यांना कळतंय परमार्थ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय. आपल्या गावातली बुजुर्ग मंडळी काय करावं लागेल, बाहेरची लोक येणार आहेत, तयारी काय करायची, फुलं कोण आणेल, रंग कोण मारेल, देवासाठी बेलपत्र कोण आणेल, तिथून तयारी. आपण फक्त येतो, 2 घास खातो, काला झाला, मग महाराज तुम्ही आता हाला. त्याच्या पलीकडे इथं काय लागतं हे गावाला माहित असतं. काय पाहतो देव? देव गाडी माडी बंगला बॉडी पैसा संपत्ती इस्टेट काही पाहत नाही. तुमच्या मनामध्ये भक्ती किती आहे, तुमच्या मनामध्ये Oh,
भुकेला हाची दुष्काळ काही न लगे एक भवची कारण तुका म्हणयान. देवाला काय लागतं? देव पाहतो तू सप्त्यात येताना 50,000 रुपये घेऊन ये. देव सांगतो तुला ना मोठी गाडीच लागेल, त्याच्याशिवाय कीर्तन तुला ऐकायला जमणारच नाही. पायी आलास तरी चालेल, पण तुझ्या अंतःकरणात भक्ती राहिली पाहिजे. काय देवाला लागतं? आपल्या पत्रिकेत जर पाहिलं आपल्या परिसरामध्ये अनंत असे महात्मे आहेत, त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये काला केला. वैकुंठवासी हरिभक्त परायण प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा गुडदे. कोणी जाऊ द्या हो, कोणाही जीवाचा ना घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे शास्त्र सांगतो. ज्याच्या जीवनामध्ये हे प्रमाण सिद्ध झालं त्याच्या जीवनाचा काला झाला. कोणाही न जीवाचा न घडो मत्सर. आपण तर माणसाचा मत्सर करतो, कोणत्या जीवाचा नाही. बरं, रात्रीच्या वेळी आपल्या मंदिराच्या अवतीभोवती सर्प फिरायचा, तुम्हाला माहित आहे का? स्वयंपाकीनं कदाचित माहीत असेल. गायकवाड बाबा महिला मंडळ रक्षक आहे तो आपला. गावकऱ्याने सांगितलं, अरे रक्षक आहे बरं, कोणी दगड मारली नाही. कोणाही जीवाचा न घडो, त्याचाही जग आहे, त्यालाही जगायचा अधिकार आहे, हक्क आहे. आपल्या परिसरामध्ये असे बरेच महात्मे गेले, स्वतःच्या जीवनाचा काला केलाय. लक्ष्मण बाबा ज्यावेळी एखादा साधक, एखादा साधा माणूस जायचा ना, बाबांच्या पाया पडायचा ना, तेव्हा बाबा काय करायचे? घोड असा मुका घ्यायचे, घोड मुका घ्यायचे. बरं, शब्द अजूनही मला प्रसंग आठवतात. हरिभक्त परायण बालयोगी महंत बालकनाथजी बाबा. धावपळ करायची गरज आहे? आपण बोलावलं तर येतील, नाहीतर काही गरज नाही. बस आग लग जाय बस्ती में हम हमारे मस्ती में. तिकडे आग लागली की नाही साधूला काय माहिती? साधू त्याच्या नामात, त्याच्या भक्तीमध्ये तल्लीन आहे. भक्ती आपल्या जीवनामध्ये अखंड तेवत राहिले पाहिजे. ज्ञानोबा वर्णन करतात, वर्षा काळे सरिता वाढ उलागे पंडू सुधा का निज नवे मजेदा श्रद्धा दिशे. आजही या पत्रिकेत नाव आहे हरिभक्त परायण श्रावण बाबा कुवरा. तटस्थ शांततेचं जीवन आहे. बरेचसे महात्मा आहेत की आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवाचा काला केला. आता वेळ आपली आहे. कोणा एका माणसाला आदर्श ठरवायचं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण जीवन जगायचं आणि जीवनाचं सोनं करायचं. काकडा सांगतो ना उच्च नीच, देवाला भाव लागतो फक्त. पहा बरं, अजूनही काकडा मांदेळ्यात तुम्ही खाली जर पाहिलं तर मांदेळीमध्ये अशी कठीण खडतर प्रवासातली अशी प्रमाण आहेत. सांगू तुम्हाला, ऐकताय ना? रात्रीसारखं माझ्याकडे पहा बरं, असं प्रमाण आहे काकड्यामध्ये. तुम्ही म्हणाल पुढच्या वर्षी ईश्वर महाराजांचं कीर्तन लावा. काकडा प्रकरण पहा बरं. प्रकरण पहिलं, सजन कसाय विकू लागे माणूस माळ्या सावत्यास. अरे देव सजन कसायला मांस विकून लागायचा. संत सांगतात खिशातलं नाही बरं. सजन कसाय विकू लागे मांस. सजन कसाय मांस विक्रीचा धंदा करायचा. पण आजही काला प्रकरणामध्ये, या प्रकरणामध्ये सजन कसायचं नाव अग्रेसर आहे. सावता माळी, नरेश सोनार, लाख्या कोलाटी, दादू पिंजारी, काय नाव आहेत. जनाबाई, मीराबाई, मुक्ताबाई. मांदेळी पहा ना तुम्ही. पंढरपूरच्या वारीच्या वाटेवरती गेलं तर एक महात्मा राहतो. तो 27 वर्ष झालं अजूनही तो समाधीस्थ आहे. वैज्ञानिक लोकांना हे पटणार नाही. 27 वर्ष माणूस कसा जिवंत असेल? अध्यात्माच्या विश्वासावर, पारमार्थिक ऊर्जेवर. 27 वर्ष. बरं, मांदळी नावाचं गाव आहे. त्या गावात जर गेलो तर तिथे एका बंद काचेमध्ये 27 वर्षांचा एक महात्मा अजूनही समाधीस्थ आहे. आपण देवाचं मंदिर बांधू, त्या गावातल्या लोकांनी त्या महात्म्याचं मंदिर बांधलंय. त्या महात्म्याचं नाव आहे, चौधरी बाबा सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल? तुम्ही विनेकरी, कारण तुम्ही पालखीच्या सोबत असता. आत्माराम बाबा. 27 वर्ष. महाराज कसं शक्य आहे 27 वर्ष? अरे 27च काय, 750 वर्ष झाली अजूनही ज्ञानोबा आहेत. ही अध्यात्माची ताकद आहे. जीवनात काला करायचा असेल ना तर भक्ती आली पाहिजे. विठाला विठाला. वैराग्य पाहिजे, मग चला देऊला. तुकोबर आहे, तुकाराम बीजच्या दिवशी आज एक ग्वाही देतात, वृक्ष आलतो आजही मी आहे. जोपर्यंत पालखीचं प्रस्थान होत असताना माऊलीच्या मंदिराचा कळस हालत नाही ना, तोपर्यंत पालखी पुढे हालत नाही. ज्ञानोबा ग्वाही देतात. 750 वर्ष झाली. ताकद कसली? ही भक्तीची ताकद आहे.
मग अध्यात्म क्षेत्रामध्ये देवाचा आणि जीवाचा विचार केला. आपल्या जीवनामध्ये आपण भक्ती करतो ना, काय पाहतो आपण म्हटलं, देव काय पाहतो? अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरीची घेतो गोडी अंतरीची घेतो गोडी सोयरा दिनाचा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाचे भावाचे देव सोयरा सोयरा दिनाचा. भक्ती पाहतो, भाव पाहतो देव बरं, आणि या भक्तीकरिता देव या जगतामध्ये प्रगट होतो. देवाच्या अवतारापैकी परमात्म्यानं, श्रीकृष्ण परमात्म्यानं मूळतः द्वापार युगामध्ये भक्तांकरता परमात्मा प्रगट झालेत. जन्मणारा जीव, प्रगट होणारा देव म्हटलं जातं. अजोपिशन व्यात्माम भूत नामे स्वरोपिशन प्रकृती स्वामधिष्ठाय संभव अम्यत्म मायया. ज्याला ज्याला जन्म आहे त्याला त्याला मरण आहे, जो जन्मत नाही त्याला मात्र मरण नाही. देव जन्मत नाही म्हणून त्याला मरण नाही. देव प्रगट होतो. परमात्मा द्वापार युगामध्ये देहरेकरांकरता प्रगट झाले ना प्रगट. कशासाठी देव प्रगट होतो? भक्तासाठी, भक्ती करण्याकरता प्रगट होतो. बरं, देवालाही वाटतं जीवानं माझी भक्ती करावी, त्याच्या संगतीत राहावं म्हणून देव प्रगट होतो. देव भक्ताकरता लहान होतो. भक्ताकडनं प्रेम घ्यावं, त्याला प्रेम द्यावं, याच्याकरता परमात्माचं प्रागट्यकरण आहे. या न्यायाप्रमाणे परमात्मा आता द्वापार युगामध्ये प्रगट झालेत. प्रगट होत असताना हळूहळू हळूहळू हळू देव प्रगट झाले. बऱ्याचशा लीला केल्या. आणि मग एक दिवशी गोकुळामध्ये असा निरोप आला. आपल्या गोकुळामध्ये खेळणारा, बागळणारा, लीला करणारा परमात्मा श्रीकृष्ण नावाचा देव, माझा कान्हा, माझा कन्हैया, आता हा सर्वसामान्य राहिला नाही. हा आता 4 तालुक्यांचा आमदार झाला. हे लवकर पटतं तुम्हाला? खरं की खोटं? एखादा सर्वसामान्य माणूस, सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा वरती पदावरती जातो ना, तेव्हा आपल्या माणसाला, आपुलकीच्या माणसाला आनंद होतो. बरं, गोकुळामध्ये देव राजे झालेत. कुठे? प्रदीप महाराज, कुठे राजे झाले देव? परमात्मा राजा कुठला झालाय? मथुरेचा, द्वारकेचा. हा प्रमाण म्हणतो ना आपण. गड्यानो राजा की रे झाला, गड्यानो राजा की रे झाला, कृष्ण सिंहासने बैसला, कृष्ण सिंहासने बैसला. आपण कार्यक्रम पाहतो ना, द्वारकाधीश देव कुठकुठले राजे झालेत? मथुरेचे पण राजे झाले ना. आणि मग गोकुळ असे विचार करतात, आमच्या जोडीला खेळणारा कृष्णा, कान्हा, कन्हैया, हा लाला आता सर्वसामान्य राहिला नाही. अरे आपला मित्र कृष्ण राजा झाला रे. गड्यांनो राजा किर झाला, कृष्ण शिवासिनी बैसला. विचार करतात आता हा कृष्ण आपल्याला ओळखणार नाही.
विचार येतो ना, गावातले आमदार असल्यामुळं गावकऱ्यांना विचार येत असतील, आमदार ओळखतात की नाही, पण आध्यात्मिक असला तर सगळ्यांची ओळख असते त्यांना. तसा देव राजा झाल्याच्या नंतर गोकुळ असे विचार करतात, अरे 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 आता कृष्ण कदाचित आम्हाला विसरला असावा. एक काम करू, त्याला जर आपली आठवण असेल ना तर आपण वर्धापन दिनानिमित्त सप्ताह ठेवू. आणि मग गोकुळवासींनी सप्त्याचं नियोजन केलं. सांगितलं, जा कृष्णाला सांगा तुला आमच्या गावात यायचं आहे, तुझ्या कारणासाठी हा सप्ताह ठेवलाय, नुसतं येऊ नको, तर तुझी प्रवचनाची तारीख सांग, डायरी बघ. देवाला निरोप पोचवला. देवा डायरी तपासा बरं. देव सांगतो, का बरं? मी दुसऱ्यांच्या डायरी तपासतो, माझी तपासायला सांगता तुम्ही? म्हणजे देवा प्रवचनाची सेवा द्यायची होती. बरं 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 येतो. वेळ कितीची आहे? 5 ते 6 वाजताची वेळ. ठरल्याप्रमाणे देवाला प्रवचनाची तारीख दिली आणि परमात्म्याला गोकुळात यावं म्हणून निमंत्रित केलं. जव्हारला 2-4 बॅनर लावले, गावात 2-4 बॅनर लावले, भला मोठा मंडप, ऐकणारे तुमच्यासारखे सज्जन. मोठा मंडप टाकला, समोर कॅमेरा लावला, चांगली साऊंड सिस्टम. देव येतोय, रांगोळीचा सडा काढला, फुलं आणली, हार आणले. देवाचं आता आगमन झालंय, परमात्मा गोकुळात आलाय. ठरल्याप्रमाणे आता देव आसनस्थ झाले. प्रवचन करता बरं, ऐकताय ना तुम्ही? देव आसनस्थ झाले. तर मग देवानं भला मोठा समाज पाहिला. प्रवचना करता आता श्लोक निवडला. गतिर्भरता प्रभो साक्षी निवास शरणम श्रुहत प्रभवा प्रलयास्थानम निधानम बीजन्यम व्ययम. श्लोक निवडला. देव सांगतो, गतिर्भरता प्रभो साक्षी, मी साक्षी आहे. तुमचं भरतं असेल ना तर माझ्याकडे झालं पाहिजे. देव म्हणतोय, ज्ञानोबराची भाषा आहे, जो मजा होया नन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण मीची ऐकू. जो मला अनन्य भावे भक्त शरणागती पत्करतो त्याच्या जीवनामध्ये जन्म मरणाचं दुःख मी नष्ट करतो. मीची ऐकू, मी बोलविल्या वेदू बोले, मी चालविल्या सुरू चाले, मी हालविल्या प्राणू हाले, स्वामी जगाते चालिता. देव सांगतो, माझ्याकडे या. जो मला शरण येतो ना त्याचं दुःख मी नष्ट करतो. मागे पुढे उभा राही संभाळित, आले आघात निवारावी. माझ्याकडे या. प्रवचन चालू आहे बरं, महिला मंडळ ऐकताना. प्रवचन चालू आहे आणि मध्येच भला मोठा समाज बसला होता. प्रवचन चालू होत असताना देव सांगतो, माझ्याकडे या. जन्म मनाचं दुःख नष्ट करणार केवळ मी आहे. हे ऐकलं आणि एक 60 वर्षांची गोपिका आजी उठली. लांब लचक अशी रांग होती, तिला दिसत नाही तिथं काय आहे. उठली आणि तिथून तिने आवाज दिला, हे कृष्णा. पोचला का आवाज? कृष्णा, हे कृष्णा. आवाज पोचवायचा ना आता. आवाज पोचतो कॅमेराद्वारे महाराष्ट्रात आपल्याला. हे कृष्णा. अरे थांब. देव पाहतो, ओळखीची दिसते. कोणीतरी ओळखीचीच आहे, पण ती बसली होती त्या ठिकाणी हजारो समाज बसला होता. त्या लोकांना तुडवतच आली. रस्ता नव्हता बरं, तुडवतच आली. कोणाच्या मांडीवरती, कोणाच्या खांद्यावरती, डोक्यावरती पाय देऊन ती आता गवळण ती गोपिका तुडवत कृष्णापाशी आले, देवापाशी आले. कृष्णा काय सांगतोस रे तू? मला शरण या. तुला काय वाटलं तुला मी ओळखत नाही? अरे तुझं बालपण माझ्या नजरेत गेलंय रे. लहानपणापासून तुला मी ओळखते. पहा बरं, ती गवळण परमात्माशी संवाद साधते. हे कृष्णा, काय सांगतोस? जो मज होय अनन्य शरण. अरे कृष्णा, ह्या तुझ्या ज्या बाता आहेत ना, ह्या बढाई आहेत ना, हे बाकीच्यांना जाऊन सांग. लहानपणी माझ्याजवळ वाढलेला आहेस म्हणून मला बढाई मारू नकोस. अभंगाचं 2रं चरण. काहे बढाई खावत मोह, काहे बढाई खावत मोह, काहे बढाई खावत मोह, काहे बढाई खावत मोह, काहे बढाई खावत. कृष्णा, माझ्याजवळ काय बढाई मारतोस रे? आता हिंदी प्रकरण आहे बरं आहे. याचा अर्थ ती गवळण आपल्याकडची नसेल. काहे बराई दिखावत मोही, जानत हो प्रभू पन्हा तेरा सबई. कृष्णा, माझ्याजवळ बढाई मारू नकोस. तुझ्या सगळ्या खोड्या मला माहित आहेत.
जानत हो प्रभू पन्हा तेरा सबई. ज्या अर्थी हिंदी गवळण असल्या कारणानं ही गवळण आपल्याकडची नसावी, ती हिंदी भाषेतली असावी. याचा अर्थ ती गवळण दूरवरची असावी. देवानं लहानपणी ज्यांच्या नजरेत बालपण घालवलंय ना, याचा अर्थ परमात्म्यानं आपल्या जीवनामध्ये किती माणसं जोडलीत पहा. माणसं जोडण्याची एक पद्धत असते. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमा विना नाही समाधान. देवानं जी माणसं जोडली त्याच्यामध्ये ही गवळण आहे. समाजात या प्रवाहात, जीवन प्रवाहात वाटचाल करत असताना तुम्हाला जर माणसं जोडायची असतील ना, तर असं म्हटलं जातं दैनंदिन जीवनामध्ये माणसानं पाणी जपून वापरलं पाहिजे आणि बोलताना त्यानं वाणी जपून वापरली पाहिजे. पाणी आणि वाणी ज्या दिवशी आपण दोन गोष्टी जपून वापरू ना, त्या दिवशी आपल्या जीवनातलं दुःख कमी होईल, नष्ट होणार असं म्हणायचं नाही मला. जेव्हा माणसं जोडलेली आहेत, माणसं जोडण्याची पद्धती असतात. पहा बरं, तुम्हाला समाज जोडायचा आहे ना, तर समाजाला प्रेम द्यावं लागेल. जीवनामध्ये परमात्मा आपलासा करायचा आहे ना, तर त्याला भाव पाहिजे. भावेन देव कल्या नरेंद्रा. शत्रू जिंकायचा असेल ना, तर मनात कपट पाहिजे. राजाला जिंकायचे असेल ना, तर तुमच्याकडे कला पाहिजे. कसली तरी कला पाहिजे. सुताराची किमान कसली तरी कला पाहिजे. टाळ वाजवणं ही कलाच आहे ना. श्रवण करणं ही कलाच आहे. मृदंग वाजवणं ही कला नाही का? कलावंत आपण शब्द प्रयोग करतो ना. जीवनाच्या वाटेवरती असताना तुमच्या जीवनामध्ये कला असली, ती कला तुम्हाला जगवते. करोनाच्या काळामध्ये लोक अशी रद्दीला बसले होते घरात. जो कलावंत होता ना मोबाईल मधला, त्याने बसल्या बसल्या पैसे कमावले. का? त्याच्याकडे असलेली ती कला होती. हे कृष्णा, काय बडाय मारतोस? लहानपणापासून तुला मी ओळखते. काहे बडाये दिखावत मोही, जानत हो प्रभू पन्हा तेरा सबई. आता परमात्मा आणि त्या गवळ्यांचा संवाद चालू आहे. ती गवळण लोक तुडत आता स्टेज जवळ आले आणि देवाला सांग, देवा हे कृष्णा काय बडाय मारतोस? अरे लहानपणापासून तुला मी ओळखते. तुला सांगू कृष्णा, सगळ्या खोड्या मला माहिती आहेत. माझ्या जवळ बडाय मारू नकोस. म्हणून असा नियम आहे, ज्या व्यक्तीच्या खोड्या समाजाला माहित असतात त्यांना जगाला बडाय मारायच्या नसतात. हे कृष्णा, अरे तू जेव्हा लहान होतास ना, पहा बरं, ती गवळण आणि देवाचा संवाद चालू आहे. संवाद त्याला म्हणतात ज्याच्यामध्ये जीव येतो आणि ज्याच्यामध्ये शिव येतो. वाद म्हटला की त्याच्यामध्ये दुर्जन आणि दुर्जन. सज्जन त्याला म्हणतात, एखादा बोलत असेल पण शांत राहतो. दुर्जन ऐकत नाही ना. दुर्जनाचा पद्धत कशी असते? मला सन्मान द्या, मला सन्मान द्या. म्हणून असं म्हटलं जातं, वंदन करत असताना, नमस्कार करत असताना प्रथम वंदे नमस्कार करताना दुर्जनाला प्रथम वंदे नमस्कार करायचा, सज्जनाला तदनंतरम करायचा असतो. संवाद सत्यती. देवा कृष्णा काय बडाय मारतोस? अरे लहानपणी जेव्हा तू होतास ना, बालपणी, तेव्हा तू चोरून चोरून दही दूध खायचास. प्रथम चरण. चुरा चुरा कर माखन खाये, चुरा चुरा कर माखन खाये, चुरा चुरा कर माखन खाये, चुरा चुरा कर माखन खाये. आहे बराई
चुरा चुरा कर माखन खाया, गवळण का आनंद कुवर कन्हैया. कृष्णा, अरे बालपणी तू चोरून चोरून दही दूध खायचास रे कृष्णा. देवानं लहानपणी चोऱ्या केल्यात, या गवळणीमध्ये हे त्याचं उत्तर आहे. चुरा चुरा कर, चोरून चोरून माखन खालय देवानं. देवाच्या लीलाच आहेत ना या. बालपणी देवानं केलेलं हे लीलांचं वर्णन आहे बरं. कृष्णा, अरे एका प्रसंगी तू काय केलंस, ती गवळण सांगते बरं देवाला. स्टेजवरती येऊन सांगते, जवळ सांगते, कृष्णा एका प्रसंगी काय केलंस. एका गवळणी तुला सांगितलं, कृष्णा फारच चोरी करायची हौस आहे, माझ्या घरी येऊन दाखव. कृष्णा सांगतो, वाकड्या घे बरं हिचा नंबर 92729453. 8 झाले ना, अजून 2 सांगू का अजून. हा माझाही नंबर नाही, कोणाचाच नाही, उगाच तुम्ही आम्हाला फोन करायचे. कृष्णा घे बरं घर नंबर. कृष्णानं सांगितलं आणि आता घेतलं बरं वाकडा. बरेचसे संगडी त्यावेळी होते. नंबर घेतला, बघू बरं येतो बा कन्हैया. कृष्णा बघू किती हिंमत आहे. ती म्हणते, अहो मी कृष्णाला निमंत्रण दिलंय, 12 वाजेपर्यंत तुम्ही भजन करायचं, उर्वरित 4 वाजेपर्यंत मी भजन करेन, काकडा तुम्ही घ्यायचा. रात्रभर झोपून जमणार नाही. देव सांगतो, तू जागी राहा किंवा झोप, मी आल्याशिवाय राहणार नाही. 12 वाजले. आता ती गवळण म्हणजे हा गवळी, आपल्याकडचं दत्तू गवळी नाही बरं, गवळी गवळण. आणि मग 12 वाजले, मग डुलकी आली बरं. आपल्याला 11 वाजताच येते, तिला 12 वाजता आली. डुलकी आली, मग ती डोळे मोठे करते. आणि मग आता मात्र तो गवळी विचार करतो, हे बघ 12 वाजले, आता पुढचं तू सांभाळ. झोपला. झोपल्याच्या नंतर आता गवळी विचार करते, आता मला 4 वाजेपर्यंत जागायचं आहे. तेव्हा कुठे इंटरनेट होतं, वेळेपुरता मोबाईल पाहायचा म्हणजे चला बाबा एक कीर्तन ऐकलं मोबाईलवरती म्हणजे मी जागी राहीन. 3 वाजले. आता तिलाही डुलकी आली, झोप आली. पाहता पाहता ती गवळणही झोपी गेली. देवाने सांगितलं, चला वाकड्या, हा चला 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 वाकड्या, चला बरं, चला चला 3 वाजले, चला. आता निघाली, देवाची वारी निघाली. गेल्याच्या नंतर सगळं दही दूध सगळं खाल्लं. आणि देव आता परत नुसता नाही आला, आता बघूच सगळंच खाल्लं ना, आता बघूच सगळंच खाल्लं ना, आता बघूच. आणि मग त्यावेळी देवानं तो जो गवळी होता त्याची भली मोठी दाढी होती, जी गवळण होती तिची भली मोठी वेणी होती, त्या दाढीची आणि वेणीची गाठ बांधली. देव आता तटस्थ आपल्या राजमहालात आलेत. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर लोक विचार करतात, अरे 6 वाजले, हा व्यक्ती 6ला उठणारा, 6:30 झाले, 7 वाजले, पाहता पाहता 9 वाजले. आता मात्र त्यांना डाऊट आला, शंका उत्पन्न झाली. हो रामभाऊ, हो रामभाऊ, गाई गोठ्यातच आहेत, उठा ना, 9 वाजले आता, पहा बरं सूर्य पुढे पुढे चाललाय, तुम्ही मात्र उठायला तयार नाही. हो रामभाऊ, रामभाऊ. रामभाऊ सांगतात, हळू. याचा अर्थ घरामध्ये जो प्रकार होता, सकाळी उठल्याच्या नंतर ते पाहतात कृष्ण आला नसेल, पण जेव्हा ती गवळण उठली ना, तेव्हा तिच्या वेणीला झटका बसला आणि त्या गोपाळाच्या जो गवळी होता त्याच्या दाढीला झटका बसला. गवळी सांगतो, बस ना आता, म्हातारे झालो ना आपण गोकुळातला बरं. गवळी सांगतो, बस, काय दाढी ओढतेस, वेडे झालेत का, चाळे तुम्हाला सुटलेत. मीच म्हणते, आता आपण झालो ना, म्हातारे झालो ना, सोडा बरं माझी वेणी. अगं मी तुझी वेणी पकडली नाही. ती म्हणते, मी तुमची दाढी पकडली नाही. पाहता तर दाढीला आणि वेणीला गाठ आहे. कापता कापे ना, सुटता सुटे ना. कोणी गाठ मारली होती, ती जगाच्या बापानं गाठ मारली होती. या हरीला सांगा ग कोणी, या हरीला सांगा ग कोणी, हरीला सांगा ग कोणी, या हरीला सांगा ग कोणी. हरी निजले मी होते राजमंदिरी, निजले मी होते राजमंदिरी. अवचिताला कृष्ण मुरारी.
दही दूध खाऊन ही मस्कर केलेलं आहे. बरं, प्रथमतः निमंत्रण दही दुधाचं आहे. दही दूध खाऊन झालं, गाठ बांधली. रामभाऊ 9 वाजले. हळू बोला ना. रामभाऊ उठा ना. हो काय तुम्ही पण. आता त्यानं दरवाजा उघडलाय. पाहता तर हे स्वारी, बापरे बापरे, दाढी आणि वेणीची गाठ सुटता सुटे ना, कापता कापे ना. मग आता त्या देवाकडे, कृष्णाकडे जावं लागेल, यशोदामाईकडे जावं लागेल. ती स्वारी निघाली. ती गवळण उंच होती आणि हा जो गवळी होता तो मात्र थोडासा असा मोठा होता. आता दाढी पाठी मगन, वेणी पुढे. वेणी लांब असेल ना, दाढी जरा लहान असेल. आता आम्हाला नाही, तो भाग निरळ आहे. पण त्या काळी थंडी होती, जागरण होतं, जागरण झालं होतं. ती जी गवळण होती तिला ना भयानक सर्दी झाली होती. सर्दी झाली होती. आता तिला वाटलं आता करायचं काय. सर्दी झाल्यावरती शिंका येतात ना, तुम्हाला येतात का? आल्याशिवाय राहत नाहीत, त्यात तो गुणधर्म आहे. शिंक आल्याच्या नंतर जशी त्या गवळणीला शिंक आली ना, ऍक्शन, तशी ती गवळण खाली वाकली. गवळी मात्र पुढे गेला. अगं काय करते, अजून तमाशा करते का काय? काय सांगावं कृष्णाला. दही दूध खायला बोलवलं होतं. ही खोडीच आहे बरं. चुरा चुरा कर माखन काय. ती गवळण सांगते, कृष्णा अरे तू दही दूध खाल्लंस पण दाढी वेणीची गाठ पण मारलीस. अरे एवढंच काय कृष्णा. दुसरी गवळण उठली. ती सांगते, त्यावेळी सांगत होती माझ्याकडे येऊन दाखव. त्याही वेळी तू घरात गेलास. घरात जाऊन सगळं 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 दही दूध खाल्लंस आणि पाहता पाहता बाहेर येताना सासू आणि सुनेच्या तोंडाला ते मात्र तू दही लावलंस. सासू उठली. सुनबाई तुला थोडी पाय अक्कल, तुला पाहिजे तर मागून घे. देहरा गाव असा आहे ना, सांगाल ते देईल. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. सांग ना तू, माग ना, तुला काय पाहिजे. तुला गुळ पाहिजे का, तुला पाणी पाहिजे का, काय पाहिजे तुला. तुला आवाज पाहिजे का, चाटीला आवाज पाहिजे का. देहरा देण्यातला गाव आहे, सांग ना तू. अगं सुनबाई घर तुझंच आहे ना, सांग ना तू, हक्काने सांग ना. सासूबाई काय केलं काय मी, केलं काय. अगं आपल्याच घरी चोरी करायची गरज काय. आरशात तोंड बघ. आणि पाहते तर आपल्या तोंडाला मात्र दही लागलं होतं. अरे अरे अरे. सुनबाई सांगते, सासूबाई बस मला नका शिकवू, हे तुमचेच कारनामे आहेत. आधी स्वतःने खाल्लं मग माझ्या तोंडाला लावलं. आधी तुमचं तोंड पहा. सासूबाईच्या तोंडाला दही होतं. अरे कृष्णा, चोरून चोरून दही दूध खाल्लंस तू. त्यावेळी चोऱ्या इतक्या भयंकर वाढल्या होत्या. पण ती चोरी केवळ फक्त दही दूध तूप लोणीची नसून ती चित्ताची चोरी होती. चित्त चोरी येले नंदाच्या, चित्ताची चोरी होती. त्या भक्तानं माझ्याकडे यावं, मी त्या भक्ताच्या घरी जावं, ज्याच्या करता हा दोघांचा संवाद होता. विठाला विठाला. हे कृष्णा काय बडाय मारतोस. अरे चोरून चोरून दही दूध लोणी खायचास. चुरा चुरा कर माखन खायो, गवळण का आनंद कुवर कणे. कृष्णा इथपर्यंत तुझी लीला थांबली नाही कृष्णा. अरे जीवन प्रवासामध्ये जीवन जगत असताना तुझी माता, तुझी आई यशोदामया, एकेकाळी तिने तुला उखळाला बांधलं होतं. मात्र तिचाही तू अपमान केलास. मला सगळ्या खोड्या माहित आहेत. 3रं चरण. और बात सुना, और बात सुना, और बात सुना, बढ़ाए दिखावत हो
सुन उखल सुगला बांधलिया तू अपना गोपाला. कृष्णा अजून एक खोडी केलीस रे. ती गवळण ती गोपिका देवाशी संवाद साधते. कृष्णा जेव्हा तुझ्या खोड्या तुझ्या आईला माहीत झाले ना, एकेकाळी तुझ्या आईनं यशोदाबाईनं तुला खांबाला बांधलं होतं, उखळाला बांधलं होतं. त्याही वेळी आईने बांधलं खरं, पण ज्या वेळी आई बाहेर गेली मग स्वतःनं सोडवून केलीस. दोर सोडला होता देवानं. आणि ज्यावेळी आई परत आली ना त्यावेळी प्रत्यक्ष स्वतःने तू दोर बांधला होतास. उखळाला बांधलेला तुला नंद आला. ती गवळ्या आपण म्हणतो बरं. अवर बात सुन उखल सुगला. कृष्णा अजून एक गोष्ट ऐक ना. अवर बात सुन उखल सुगला. तुला उखळाला तुझ्या आईनं बांधलं होतं, पण तू सोडवून केली स्वतः. आईचा देखील सन्मान ठेवला नाहीस कृष्णा. आता मूळतः ती गवळण देवाशी संवाद साधते बरं. हा संवादाचा विषय झाला. पण या गवळणमध्ये दुसरा भाव असा आहे, सांगूच. ह्या सगळ्या गोष्टी सांगते बरं ती गवळण, ती गोपिका. जगामध्ये अनेक अशा आनंद गोष्टी आहेत की जगाला सांगाव्या. माऊलीचा दास या युट्यूब मार्फत एक गोष्ट मी जगाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ज्यावेळी पौष वारी, पंढरपूरची वारी पंढरपूरमध्ये किंवा आळंदीमध्ये किंवा निवृत्ती दादांच्या प्रांगणामध्ये ज्यावेळी आपण घेऊन जातो ना, अवघ्या महाराष्ट्राला दिंडी चालक, दिंडी मार्गदर्शक, सहयोग आयोग सर्वांना माझी विनंती आहे, ज्यावेळी आपण वारी नेतो ना, ज्यावेळी दिंडी आपली पोचल्याच्या नंतर त्यावेळी प्रत्येकाच्या मंडपामध्ये भले भले बोंगे असतात. दिंडी चालक, अध्यक्ष सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे, मी आपणास नम्रपूर्वक विनंती करतो की हे बोंगे कमी ठेवा. आपल्या पुरता मर्यादित आवाज ठेवला पाहिजे माणसानं. आपल्याला पाहिजे तेवढं बस. आपल्या पलीकडे जर दिंडी असेल ना, त्याही दिंडीमध्ये कीर्तन सुरू असतं, आपल्या दिंडीमध्ये कीर्तन सुरू असतं, मात्र त्यांचा आवाज आपल्यापर्यंत आणि आपला आवाज त्यांच्यापर्यंत जात असल्यामुळं श्रवणाची मजा येत नाही, समजत नाही आवाज. आणि म्हणून हे जे बोंगे आहेत ना, हे आपल्या मंडपापुरते ठेवा, दुसऱ्याला त्रास होता कामा नये. जर प्रत्येकानं हे वाक्य जर आपण जर पाळलं ना, तर खरंच संतांचं कार्य आपल्या नजरेसमोर आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला तशी ती गवळण कृष्णाला सांगते, और बात सुन उखल सुगला. हे कृष्णा, ती गवळण सांगते बरं, लोकांना तुडवत आलं, त्याचं उत्तर असं आहे, तिला राहवलं नाही. आता इथं भावाचं वर्णन आहे. ती गवळण विचार करते, कृष्णा एक कन्हैया, फार वर्ष झाले रे तुला, लहानपणी पाहिलं होतं, आता कसा किती मोठा झालास रे तू. तिला राहवलं नाही म्हणून लोकांना तुडवत तिथपर्यंत आले. खरा भक्त त्या भक्ताला देवाशिवाय राहत नाही बरं. देव कधी मिळेल, देव कुठे भेटेल, देव कुठे आहे, कुठे जाऊ. अध्यात्म परमार्थ हे जे वेड आहे ना, हे ज्याला लागलं आयुष्यभर हे वेड सुटत नाही बरं. त्याला झोप येत नाही. एखाद्याने ठरवलं देहरे गावाला मला बोलवलं, मी नाही जाणार, पण ज्याला खरं वेळ आहे तो आल्याशिवाय राहत नाही. ती गवळण लोक तुडवत आली, कृष्णा ए कृष्णा मला माफ कर, मी लोकांतून गर्दी तुडवत आली रे, पण तुझ्याशिवाय मला राहावलं नाही, करमत नाही. जगामध्ये अनेक असे महात्मे गेले, देवाशिवाय राहुल नाही, देवाला भेटायला गेले. ती गवळण लोक तुडवत आली बरं. हजारो समाज बसला होता. ए कृष्णा किती लहान होतास रे, आता मोठा झालास. वात्सल्य भाव तिच्या नजरेत होता, कारण त्या गोपिकांना गवळणींनी कृष्णावरती एवढं प्रेम केलं होतं, सगळ्या भावातून प्रेम केलं होतं. वात्सल्य भाव, अनेक भाव त्याच्यामध्ये होतं बरं. देवावरती प्रेम करणारा समाज जो असतो ना, तो समाज देवाशिवाय राहत नाही. ती गवळण सांगते, कृष्णा एका भावातून सांगते, कृष्णा तुझ्या खोड्या सांगते, पण दुसऱ्या शब्दातून तुझ्याशी संवाद साधावा म्हणून इथपर्यंत मी पोचले. और बात सुना उखल सुगला बांधल या तो अपना गोपाला. विठोबा रखुमाये